माझ्या आयुष्यात एक बाई आली. अभिनेता स्वप्नील जोशी, नितीश भारद्वाज, तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या समांतर या मराठी वेबसिरीजनं प्रेक्षकांना वेड लावलं आणि माझ्या आयुष्यात ती बाई आली या वाक्यावर सीझन 1चा शेवट केल्यानंतर सीझन 2ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पहिल्यांदाच मराठी प्रेक्षकांनी कशाची एवढी वाट पाहिली असेल. अखेरीस समांतर 2 MX प्लेअरवर रिलीज झालंय. आज आपण जाणून घेऊया समांतर 2 पाहण्याची 5 प्रमुख कारणं. समांतर 2 पाहण्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कथेची मांडणी. लेखक सुहास शिरवळकर यांनी अजरामर कलाकृती लिहिली. ही कलाकृती वेबसिरीजमध्ये उत्तमपणे मांडण्यात आली आहे. 2 व्यक्तींची समांतर आयुष्य आणि भूतकाळ वर्तमान काळाचा खेळ व्यवस्थित मांडण्यात आलाय. एकाचा भूतकाळ तोच आहे एकाचा वर्तमान काळ यातला थरार प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. दर एपिसोडला येणारा एक नवा ट्विस्ट पुढचा एपिसोड पाहण्याची उत्सुकता वाढवतोय. अत्यंत उत्कंठावर्धक अशी ही वेबसिरीज झालीय. या डायऱ्यांमध्ये कर्म आहे माझं, जे तुझं नशीब आहे. पण त्याआधी तुला माझ्या काही अटी ते मान्य करावे लागतील. फक्त एक पान, उद्याचं भविष्य आज रात्री. पण एक गोष्ट पक्की, तू सतत काळाच्या एक पाऊल मागेच असणार. समांतर 2 पाहण्याचं दुसरं कारण म्हणजे यामध्ये असलेली कलाकारांची तगडी फौज. अभिनेता स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज आणि सई ताम्हणकर यांची कामं जबरदस्त झाली आहेत. प्रत्येकाने यामध्ये आपलं बेस्ट दिलंय. समांतर 2 मधील प्रत्येक पात्र, मग ते लहान मोठं कोणतंही असो, ते शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या लक्षात राहतंय. कुमार, तुला किती फोन केले, तू माझे फोन उचलत नाहीस. तू अर्धवट काहीतरी बोलतो. बोललो की तुला राग येईल, पण मला हा माणूस पहिल्याच भेटीत आवडला नव्हता. स्वप्नीलने साकारलेला कुमार महाजन, तेजस्विनीने साकारलेली नीमा आणि अभिनेते नितीश भारद्वाज यांनी साकारलेले सुदर्शन चक्रपाणी प्रेक्षकांना त्यांच्यात गुंतवून ठेवतायत. जबान काय द्यायची याचा नीट विचार करून ठेव. मी सुटणार की नाही? पुढे काय घडलं? उत्तर कोर्टात. इतक्या लांब मला हे सांगायला आलाय. जे लिहिलंय तसं घडतंय की नाही खात्री करायला आलो बस. समांतर 2 पाहण्याचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ती बाई. पहिल्या पर्वापासूनच कुमार महाजनच्या आयुष्यात आलेली ती बाई कोण याची उत्सुकता होती. या सीझनमध्ये ती बाई समोर आली आहे. तर ती बाई आहे मीरा बाविस्कर. स्टँडवर सोडाल काय? कधी कधी प्रवासात प्रवासापेक्षा सोबत इतकी छान असते की प्रवास संपूच नाही असं वाटतं. अत्यंत महत्त्वाचं आणि कुमारच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना प्लॅन करून मीराची एंट्री आहे. सईने मीरा बाविस्कर ही भूमिका सुंदरपणे मांडली आहे. भाषा, लुक, चालण्या बोलण्याची पद्धत, नजर या सगळ्यासाठी सईचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आता ही मीरा कुमारच्या आयुष्यामध्ये काय उलथापालथ करते हे समांतर 2 मध्ये पाहण्यासारखं आहे. समांतर 2 साठी दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी जबरदस्त काम केलंय. हेच आहे समांतर 2 पाहण्याचं चौथं कारण. थरारक विषय, त्यामधली गुंतागुंत समीरनं योग्य पद्धतीने मांडलीय. हा गुंतागुंतीचा विषय दाखवताना कुठेच कंटाळवाणा वाटत नाही. प्रत्येक सीन तुम्हाला काही ना काही विचार करायला भाग पाडतोय. कोणताही विषय दिग्दर्शक समीर विद्वांस ताकदीने हाताळू शकतो हे या वेबसिरीज मधनं समीरने दाखवून दिलंय. काळाला आपल्या बरोबर खेळलेलं नाही आवडत रे बाळा. काळाचं ऐकायच्या ऐवजी स्वतःच्या मनाचं ऐकायला लागतो माणूस, तेव्हा हेच होतं. समांतर 2 पाहण्याचं 5वं कारण म्हणजे ही वेबसिरीज टेक्निकली खूप स्ट्रॉंग बनली आहे. बॅकग्राऊंड स्कोर, शूटिंग लोकेशन्स सगळं अगदी उत्तम जमून आलंय. विशेष म्हणजे मराठी बरोबरच हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये ती पाहता येणार आहे. तर समांतर 2 ही वेबसिरीज तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर MX प्लेअरवर नक्की पाहू शकता. तुम्हाला ती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.